तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटलांना सुद्धा मंत्रिपदासाठी अजूनही फोन आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शिंदे गटाकडून केसरकर आणि सत्तारांचा पत्ता कट झालेला आहे अशी ही माहिती मिळते। एकूणच TV9 मराठीने आधीच ही नावं खरं तर सांगितलेली होती। सूत्रांच्या हवाल्यानुसार भुजबळ आणि दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपद मिळू शकत नाही असं बोललं जात होतं आणि अजून सुद्धा त्यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाहीये। त्यामुळे एकूणच त्यांची सुद्धा नावं मंत्रिपदामधून वगळण्यात येतील का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे अजित पवार गटातील 6 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत। यामध्ये आदिती तटकरे यासोबतच बाबासाहेब पाटील यांना फोन आलेत। शिवाय हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आलेत। तर नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन केले गेल्याची माहिती आहे। तर आपण पाहतोय यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे। तर दुसरीकडे हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आले। हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची खरं तर चर्चा होती, मात्र आता त्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती इथे मिळते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 6 आमदारांना आतापर्यंत फोन आलेला आहे, मात्र महत्त्वाचं म्हणजे भुजबळ आणि दिलीप वळसे पाटलांना अद्यापही फोन आलेला नाहीये। त्यामुळे त्या दोघांची नावं यामध्ये वगळण्यात येतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। किती लोक आज शपथ घेतील, किती आपला आकडा फायनल झालेला आहे? आकडा माझ्या माहितीप्रमाणे 10 आहे। नाही 10 म्हणजे 10+1 की 9+1? 9+1 अजित दादांचे 10। तर आताच सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली। आतापर्यंत 6 आमदारांना फोन आल्याची माहिती तटकरेंनी दिलेली आहे। तर यामध्ये आदिती तटकरे ज्या सध्याच्या सुद्धा मंत्री होत्या शिंदे सरकारमध्ये, महिला आणि बाल कल्याणचं खातं त्यांच्याकडे होतं। यानंतर बाबासाहेब पाटील यांना सुद्धा मंत्रिपदाची ही संधी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे नरहरी झिरवाळ एक दलित चेहरा म्हणून त्यांना सुद्धा मंत्रिपदी इथे संधी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे हसन मुश्रीफ जे आधी सुद्धा मंत्री होते त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। दत्तात्रय भरणे यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात येणार आहे। तर मकरंद पाटील यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात येणार आहे। त्यासाठी त्यांना सगळ्यांना फोन आल्याची माहिती सध्या TV9 मराठीला मिळते।